भुमरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब. शांत राहा शिंदे. शांत सही सर. आजच्या गट प्रमुख या गट प्रमुख मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार, माजी खासदार, माजी महापौर प्रदीपजी जायसवाल साहेब, आमदार बोरनारे सर, आमदार विलासबापू भुमरे, आमदार संजनाताई जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार किशनचंद तनवानी, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत आणि ज्यांनी गटप्रमुखांना मार्गदर्शन केलं असे प्रदीपजी साळुंके, माजी महापौर बारवालजी तुपे साहेब, सचिव आपले पटवर्धनजी, महापौर घोडेले साहेब, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, महिला आघाडीच्या सर्व प्रमुख, पत्रकार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ फार झालेला आहे. शिंदे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि आपण 11 वाजल्यापासून या शिबिरासाठी उपस्थित आहे. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, पण शिंदे साहेबांविषयी सगळ्यांनीच मार्गदर्शन केलेले. मला सांगा, आत्ताच ओला दुष्काळ हा आपल्या महाराष्ट्रात सगळीकडं अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये साहेब सगळ्यात जास्त जर काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलं. ते सुद्धा आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेने काम केलेले. एकही असा कार्यकर्ता नाही की त्यांना मदत केली नाही, कुठे गेला नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकापासून तर पदाधिकाऱ्यापर्यंत, आमदार खासदारापर्यंत आपण सगळेजण आपल्या या मदतीला सगळे धावून गेलेले. आणि आपल्याला कल्पना आहे शिंदे साहेब स्वतः अहोरात्र परिश्रम घेतात. मग कुठलं संकट असून द्या, त्या संकटाला जर धावून जाणारा नेता कोण असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे साहेब आहे. म्हणून शिंदे साहेबासोबत
आम्ही काम करीत असताना शिंदे साहेबांचं काम करण्याची पद्धत ही आपल्या सगळ्या शिवसैनिकाला माहिती आहे. म्हणून शिंदे साहेबांनी साहेब जी काही मदत केली ही मदत कोणीच विसरू शकत नाही. कारण आपण संकटाच्या काळात नुसतं ओला दुष्काळच नाही, ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट येईल त्या त्यावेळेस शिंदे साहेब मदत करतात. आणि कुठल्या भागात असून द्या साहेब सगळेजण नाव घेतात की शिंदे साहेबाची मदत आली. जसं बोरणारे सरना सांगितलं, संजनाताईंना सांगितलं, तशा सगळ्या भागात आपल्या किट गेल्या आणि जिथं मदत करता येईल तिथं मदत करण्याचं काम केलं. हे शिंदे साहेबाचं काम आहे. म्हणून मला सांगायचं की साहेब आपण मुख्यमंत्री असताना तुमच्या मुख्यमंत्री काळात मी स्वतः कॅबिनेट मंत्री होतो आणि त्या काळात अनेक जिल्ह्यात आपण निधी देण्याचं काम केलं. साहेब नुसतं एकच तालुका नाही तर आपण महाराष्ट्रात तर मदत केलीच. आपण साहेब आपल्या काळात जितक्या योजना राबवल्या मला वाटत नाही याच्या आधी कधी योजना इतक्या राबवल्या असत्या. आपण आठवा शिंदे साहेबांनी किती योजना राबवल्या. मग पीक विमा असन, लाडकी बहीण असन, मुलींना शाळेचं शिक्षण असन, तुमचं एसटी बसमध्ये सवलत असन, त्याच्यानंतर वारकऱ्यासाठी असल, दिंडीसाठी असल. साहेब हे ज्या काही योजना राबवल्या ह्या तुमच्या काळात राबवलेल्या आहे. म्हणून मला सांगायचं की शिंदे साहेबाच्या काळात 2.5 वर्षाच्या काळात इतकं काही काम महाराष्ट्रात झालेलं आहे साहेब की मला आज बी जर कुठं जरी गेलं तर कुठला वर्ग असून द्या हा शिंदे साहेबाचं नाव घेतो. कारण संजनाताईंना सांगितलं की निवडणुकीला संजनाताई उभा होत्या, पण तुम्हाला सांगतो साहेब तुमच्या आशीर्वादानं मी खासदार झालो. कारण ह्या जसं आता सांगितलं की ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं आणि तुमच्या आशीर्वादानं सगळे सांगत होते, अनेक अफवा केल्या, अनेक चर्चा केल्या, पण साहेब तुमच्या आशीर्वादानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, दिघे साहेबांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं, या गट प्रमुखाच्या शिवसैनिकाच्या आणि सगळ्याच्या आशीर्वादानं 1,37,000 1,35,000 मताची आघाडी ही केवळ तुमच्यामुळं लोकसभेला मिळाली. साहेब लोकसभेवर भगवा फडकला या जिल्ह्याचा, तसं विधानसभेला सुद्धा पैकीची पैकी जागा महाराष्ट्रात जर पैकीच्या पैकी जागा कुठं आल्या असत्या तर त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आलेल्या आहे. म्हणून मला एक सांगायचं साहेब की कुठली निवडणूक असून द्या आपला हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा तुम्हाला सांगतो इथं सगळे कार्यकर्ते भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. साहेब निवडणुकीची तयारी झालेली आहे. प्रदीप जायस्वाल साहेबांनी मध्यवर्ती कार्यालय सुरू केलं. परवा शिरसाट साहेबांनी मी स्वतः स्तंभपूजन केलं. मला वाटत नाही साहेब महाराष्ट्रात कुठं ही तयारी सुरू झाली असन. तयारी आमची रोजच असती, पण मध्यवर्ती कार्यालय हे सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असन तर जायस्वाल साहेबांनी आपल्या या मतदारसंघात सुरू केलं. आणि याचा फायदा आपल्या स्थानिक स्वराज्यामध्ये फायदा याचा होणार आहे. मग ते नगरपालिका असन, महानगरपालिका असन, जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन, याच्या आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून हे आपलं सगळं कामकाज हे चालणार आहे. मार्गदर्शन आपल्याला तिथं कोणाला काय अडचणी आल्या, सर्टिफिकेटची असन, कुठली अडचण असून द्या, तुम्हाला या मध्यवर्ती कार्यालयातून सगळ्याला सहकार्य. आणि आम्ही सगळे तिथं थांबणार आहे, सगळे तिथं आम्ही वेळ देणार आहे. नुसतं जायस्वाल साहेबच नाही तर आपण जितके काही आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, सचिव असतील, खासदार असेल, सगळ्यांनी आपल्याला तिथं निवडणुकीच्या काळात आतापासून आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं साहेब की आपल्या या जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की आपल्या युतीच्या बाबतीत आपण जे काही निर्णय घेताल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. जसं आपला जर आता बोरणारे सरांनी सांगितलं हा एक विषय महत्त्वाचा आहे सर, हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे, याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. पण आपण जो वरिष्ठ निर्णय घेता तो आम्हाला निर्णय मान्य आहे. पण मला एक सांगायचं साहेब, कोणाला किती वल्गना करून द्या, कोणाला किती हंबरडे फोडून द्या, पण इथं हंबाडा कोणाचा फुटणार आहे तर आपल्या शिंदे साहेबाचाच फुटणार आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि हे जे उद्या येणार आहे साहेब, हे उद्या जे येऊ राहिले शिंदे साहेबाचाच म्हणजे मला एक सांगायचा इथं बोलबाला आहे. तुम्हाला सांगतो साहेब उद्या हे येणारे
तुम्हाला यांना शेतकऱ्याविषयी आंबाडा फोडायची गरज नाही सर. तुम्हाला सांगतो यांच्याकडे कोणीच राहिले नाही म्हणून आंबाडे फोड राहिले. यांच्याकडे कोणीच राहिलं नाही. रोज एक एक चालला. मग आता त्यांना शेतकऱ्याचा पुळका नाही. मला सांगा बापूंना सांगितलं एक जणांनी आत्महत्या केली त्याला भेटायला गेले एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही ती काय. हे याला दानशूर फक्त शिंदे साहेबच आहे. हे शिंदे साहेबच करू शकतात. म्हणून मला सांगायचं साहेब यांना किती करून काही करून द्या. यांना किती वल्गाना करून द्या. यांना किती मोर्चे काढून द्या. साहेब आपल्याला मी सांगतो आपण जो विषय पाण्याचा घेतला सगळ्यात महत्वाचा विषय छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा विषय होता. 2700 कोटीच्या पाण्याच्या योजनेला आपण चालना दिली. साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या काळात हे योजना तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचे 850 कोटी रुपये त्याचा हिस्सा भरायचा होता. ज्यावेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये विषय मांडला त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आपण महानगरपालिकेची परिस्थिती 850 कोटी भरायची नाही. आपण शासन हे आपण पैसे आपले महानगरपालिकेचा हिस्सा हे सरकार भरील. त्यावेळेस तुम्ही स्वतः त्याला मान्यता दिली. आणि साहेब हा एक महानगरपालिकेचा पाण्याचा विषय अत्यंत महत्वाचा होता. 26 MLD पाण्याचा लोकार्पण झालं. त्या दिवशी तुम्ही येणार होते पण त्या दिवशी ठाण्याला अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळं आपण येऊ शकले नाही. पण ते सुद्धा आपल्या आशीर्वादानं आपल्या पुढाकारानं हे कामं झालेले. आणि म्हणून मला सांगायचं की साहेब या योजनेला जर चालना कोणी दिली असेल तर ती आपण दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं झालं असेल या जिल्ह्याचं की आपल्या आशीर्वादानं आपण मुख्यमंत्री होते. आणि उदय सामंत साहेब उद्योग मंत्री होते. साहेब आज आपल्या छत्रपती संभाजीनं 5 ते 6 हजार एकर जमीन ही संपादित होऊ राहिली. उदय सामंत साहेब येऊन गेले मागच्या 15 दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत मी 5-6 हजार एकर जमीन संपादित करतो. साहेब 1 लाख कोटीच्या कंपन्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आल्या. याचं कारण आपण मुख्यमंत्री असताना आणि उदय सामंत साहेब उद्योग मंत्री असताना आमच्या ज्या काही मागण्या होत्या अनेक दिवस आम्ही त्याचा पाठपुरावा करीत होतो. लोक आम्हाला नाव ठेवत होते पण तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानं या कंपन्याचे कामं आणि नामांकित कंपन्या आलेल्या आहे साहेब. टोयोटा असेल किर्लोस्कर असेल अशा नामांकित कंपन्या या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या आशीर्वादानं आलेले आहे. साहेब याचा फायदा सुद्धा आमच्या तरुण मुलाला झाल्याशिवाय राहणार नाही. मग रोजगारासाठी असन उद्योगासाठी असन आणि शहराची सुद्धा भरभराटी झाल्याशिवाय ही उद्योगाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचे की असे अनेक कामं तर किरकोळ कामं भरपूर आपण केले पण जे काही असे मोठमोठे कामं आहे मग उद्योगात असन पाण्यात असन रस्त्याच्या बाबतीत बीड बायपास शिरसाट साहेबांनी सांगितलं अशा अनेक सिंचनाचा असन. साहेब आपण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आपण पहिलं जर कोणाला हे दिलं असन कामाला महत्त्व तर सिंचनासाठी दिलं. सिंचनाच्या ज्या ज्या काही योजना राखडल्या होत्या त्या योजनेला चालना देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून मला सांगायचं साहेब यांना किती बोलून द्या यांना किती तुम्हाला सांगतो यांना काय बोलायचं ते बोलून द्या पण तुमच्या आशीर्वादाने मी सांगतो या जिल्ह्यात आतापर्यंत भगवा फडकत आला. बाळासाहेबांचा आवडता जिल्हा आहे. तुम्हाला सांगतो तुमचा आवडता जिल्हा आहे. मला सांगायचं की ह्या जिल्ह्यावर सगळ्या नगरपालिका आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. साहेब ह्या कार्यकर्त्यांनी आमदारासाठी खासदारासाठी अहोरात्र परिश्रम घेतले कुठली अपेक्षा नाही केली पण आता ही कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे. ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुकात आम्ही खासदार असून द्या पालकमंत्री असून द्या आमदार असून द्या जिल्हा प्रमुख असून द्या आम्ही प्रत्येक सर्कल वाईज प्रत्येक प्रभागात जाऊन
प्रत्येक गणात जाऊन आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ आणि या कार्यकर्त्याला कसा आपल्याला पदावर बसवता येईल, भगवा कसा फडकता येईल याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करीत राहू. म्हणून मला आजच्या प्रसंगी जास्त न बोलता ज्या वेळेस निवडणुका सुरू होत्या ना आता त्यावेळेस आम्ही निश्चित समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, निश्चित बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला सुद्धा सगळं माहिती आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्र्याच्या सोबत आम्ही राहिलेलो आहे. कोणत्या? उबाठाच्या. साहेब मी एका भाषणात सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री आम्ही कधी पाहायचो, कॅबिनेटला मुख्यमंत्री आले तर आम्हाला वाटायचं आता आमची भेट होईल. 2.5 वर्ष राहिले पण मुख्यमंत्री आम्ही सगळे मंत्री बसायचो आणि आता आम्हाला वाटायचं मुख्यमंत्री महोदय येते ना आम्ही त्यांना काम सांगू भेटू, पण आम्हाला लगेच सांगायचे की मुख्यमंत्री आता ऑनलाईन येणार आहे. साहेब ते ऑनलाईन यायचे, आम्ही त्यांना ऑनलाईन पाहायचो, टीव्ही बंद झाली की ते ऑफलाईन जायचे. आणि मला काय सांगायचं, आता काय तुम्ही नाव ठेवता शिंदे साहेबाला ना आम्हाला, अरे आम्ही तुम्हाला फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईनच पाहिलं तिथं. साहेब असा मुख्यमंत्री आम्ही 2.5 वर्ष पाहिला काय. अरे आम्हाला मंत्री असताना शिरसाट साहेब कधी आम्ही वर्षा बंगलाच पाहिला नाही. आता शिंदे साहेब असताना वर्षा बंगला सगळ्या शिवसैनिकांना पाहिला. कोणी म्हणतो आम्ही शिंदे साहेबाला भेटून आलो, वर्षा बंगल्यावर जाऊन आलो. आणि आम्ही मंत्री असताना उभाटाचा मुख्यमंत्री असताना आम्हाला आतच येऊन दिलं नाही कधी. कारण आज जायचं कामच नाही, येऊनच नाही दिलं तर बंगला कसा पाहायचा. तर मला सांगा असे मुख्यमंत्री आता काय सांगायचे, काय शेतकऱ्याचा काय वर काय तुम्हाला शेतकऱ्याच्या बद्दल काय वर. म्हणून मला सांगायचा 2.5 वर्ष तुम्ही काही करू शकले नाही. तुम्हाला हा मोर्चा काढायचा अधिकार नाही. आणि विरोधी पक्ष काय बोलतो नेता विधान परिषदचा की लबाडाला पाणी मागा. अरे लबाड तर खरी हे यांच्यामुळं पाणी मिळालं नाही साहेब. यांनी का नाही त्यावेळेस बैठका लावल्या जिल्ह्याच्या, का नाही त्यावेळेस आम्हाला आमदाराला मंत्र्याला बोलिलं, का नाही विचारलं. साहेब साधं पैठणचं उद्यानचं काम मी हे पर्यटन मंत्री होता कोण आपला आदित्य ठाकरे, त्याला 10 पत्र दिले साहेब, 10 पत्र. साहेब मी त्याला म्हणायचं साहेब मीटिंग लावा, त्यांनीच तो हो 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 करून पुढे जायचा. काय 2.5 वर्ष त्यांना वेळ भेटला नाही. पण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, 149 कोटी उद्यानाला दिले. किती ब्रह्मगावांचं काम सांगितलं मी त्यांना. मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले, प्रभादेवीला पहिली मीटिंग आमची. प्रभादेवीला मला त्यांनी उभं केलं, म्हणे भुमरे मामा कोणतं आहे आपलं ते लिफ्ट इरिगेशनचं काम. मी म्हणलं ब्रह्मगावांचं आहे. ते म्हणजे झालं म्हणे काम. नुसतं झालं नाही तर त्याला पैसे निधी द्याला त्याला काय. आणि ते काम साहेब आज ते काम पूर्ण होतंय तुमच्या हाताने. ते दिल्या त्या लिफ्टचं लोकार्पण करायचंय. शेतकरी आज तिथं सुजलाम सुफलाम होतोय. आज तुमचं नाव घेतात ते शेतकरी. तसं यांनी सांगा उभाटावाल्यांना आम्ही काय काम केलं. यांनी एखादं तरी काम केलं का. यांनी फक्त जमा करायचं काम केलं. काय केलं यांनी. विरोधी पक्षाने आता विधान परिषदचा त्यांना सांगावं की मी जिल्ह्यात हे काम केलं म्हणून. सर यांनी काहीच काम केलं नाही. जे काही केलं ते तुम्ही केलेले. आज जे महायुतीचं सरकार आलं कोणाला काय बोलायचं ते बोलून द्या. हे केवळ तुमच्यामुळं आलेलं आहे. काय तुमच्याकडे बघून हे सरकार आलेलं आहे. साहेब तुमची अहोरात्र मेहनत. साहेबाला तुम्ही 3 वाजता भेटा, साहेबाला 4 वाजता भेटा. मी साहेबासारखा माणूस अजून माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मला बी 35 वर्ष झाली. मी असा माणूस पाहिला नाही. 4ला भेटलं तर साहेब सकाळी आणखीन 8ला हजर. कारण हे माझा अनुभव नाही. हा तुम्ही कोणा शिरसाट साहेबाला विचारा, तुम्ही कोणत्या आमदार साहेबाला विचारा की साहेब अहोरात्र त्यांनी 2.5 वर्ष मेहनत घेतली. आज बी मेहनत घेतात. का शिंदे साहेब स्वतःची निवडणूक समजून कार्यकर्त्यासाठी काम करतात. म्हणून साहेब तुमच्या सगळ्याचा विश्वास आहे. तुमच्या आशीर्वादानं साहेब सगळे म्हणत होते भुमरे बाहेरचा आहे, भुमरे निवडून येणार नाही, पण तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो. साहेब तुम्हाला सांगतो उद्या निकाल
आणि आज पोल खोलणार याचा याला एक्झिट पोल आला भुमरे नंबर 3ला. मी सांगितलं उद्या दिवस थांबा, शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं कोण नंबर 1ला राहतं कोण 3ला राहतं पहा म्हणलं. साहेब जेव्हा निकाल लागला तुमच्या आशीर्वादानं 1,35,000-36,000 मतांनी निवडून आलो. हे केवळ तुमची किमा आहे. शिंदे साहेब 2-3 दिवस राहिले आणि मला स्वतः घेऊन बसायचे. भुमरे मामा काय खरं सांगा, कुठं मेहनत, कुठं काय करायचं, कुठं मला जायची गरज आहे, कुठं सभा घ्यायची गरज आहे. शिंदे साहेबांनी स्वतः उभा राहिल्यावर मेहनत घेत नाही, स्वतः कुठं जात नाही, पण कार्यकर्त्यासाठी रात्र मेहनत घेता असा नेता आपल्याला भेटलेला आहे. म्हणून आपण सगळे त्यांच्या आशीर्वादानं साहेब ह्या जिल्ह्यात आम्ही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. वेळ फार झालेला आहे, नाही तर उभाटाचं खूप काही आपण बोलू शकतो. खूप दुसऱ्या मीटिंगला दुसऱ्या ह्याला काढू. फक्त कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की उमेदवारी सर्कलला एकालाच भेटन, इच्छुक अनेक राहतात, पण कुठं ना कुठं तरी आपण सगळ्याला जर आपण सगळे एक राहिलो, शिंदे साहेबाचा आशीर्वाद आहे, आपण सगळ्याला वेगवेगळ्या पदावर बसायचं काम आपण करू. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता आपल्याला प्रशिक्षण आज दिलेलं आहे तसं आपण सगळे हुशार आहे, आपला जिल्हा हुशार आहे. कारण साहेब हे सगळे हुशार मंडळी आतापर्यंत पहिल्यापासून भगवा फडकीत आणलेला आहे. हे तुम्हाला सांगतो, आमदार खासदारला निवडून देतं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या पुढं काहीच नाही. कारण तुम्हाला सांगतो एकदा काही यांनी ठरवलं तर तुम्हाला सांगतो कोणाचाही थारा इथं लागणार नाही. अशी परिस्थिती होणार आहे शिंदे साहेब तुमच्या आशीर्वादानं. बाकीचे पक्ष तर आहेच, पण उभाटाला उमेदवार भेटते की नाही याची पंचायत आहे. काय मला तरी वाटतं शिरसाट साहेब त्यांना उमेदवार भेटणार नाही, बळजबरी उभा करायला लागते. नाही कोणते ते उभा करते आणि ते पळून जाते नाही. काय अशी परिस्थिती उभाटावाल्याची. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता शिंदे साहेब आणि शिरसाट साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि आम्ही तर प्रत्येक भागात येणार आहे, त्यावेळेस मार्गदर्शन करू. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, यानंतर मी विनंती करतो आपल्या सर्वांचे